नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मागील 8 दिवसांपासून अन्न मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंत्राटदाराच्या आडमुठ्या आणि निष्काळजी धोरणामुळे रुग्णालयातील रुग्णांना चहा, नाश्ता तसेच दुपारचे व रात्रीचे जेवण मिळणे बंद झाले असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बिलोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या जवळपास 50 ते 60 रुग्ण उपचार घेत आहेत. शासनाच्या नियमानुसार या रुग्णांना रुग्णालयामार्फत भोजनाची सुविधा देण्यात येते. मात्र गॅस संपल्याचे कारण पुढे करून संबंधित कंत्राटदाराने मागील 8 दिवसांपासून रुग्णालयातील किचन बंद ठेवले असून तो फरार झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णांना सकाळचा चहा नाश्ता तर दूरच, पण वेळेवर जेवणही मिळत नसल्याने अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना बाहेरून अन्न आणणेही कठीण होत असल्याने त्यांची मोठी परवड होत आहे. दरम्यान रुग्णालयात काही डॉक्टर व कर्मचारी देखील वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून रुग्णांना त्वरित भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी भगवान कदम, हदगाव.